नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मर या महत्त्वाच्या टॉपिकवरील महत्त्वाचे MCQ, जे की तुमच्या ITI महापारेषण भरतीसाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे। महाट्रान्सको ॲज अ असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवरील महत्त्वाचे MCQ। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ITI महापारेषण भरती महाट्रान्सकोची जे काही असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी भरती होणार आहे त्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। सो व्हिडिओला सुरुवात करूयात। पाहूयात पहिला क्वेश्चन। बघा, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर। पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर। तर बेसिकली तुम्हा सर्वांना माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय। तर बघा, दिलेलं पर्याय काय आहेत। ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज टू ए हाई अल्टरनेटिंग व्होल्टेज। ओके, ट्रान्सफॉर्मर हे एक डिव्हाइस आहे, ती कशासाठी वापरली जाते, टू कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज लो AC व्होल्टेज टू हाई अल्टरनेटिंग व्होल्टेज। ओके, हा एक पर्याय आहे। दुसरा पर्याय बघा, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय। तर ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस यूज टू कन्वर्ट अल्टरनेटिंग करंट टू डायरेक्ट करंट। ओके, हा पर्याय आहे का, तर नाही। तर बघा, पर्याय क्रमांक C, ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस यूज टू कन्वर्ट लो अल्टरनेटिंग करंट टू हाई अल्टरनेटिंग करंट। पर्याय क्रमांक D पहा, ट्रान्सफॉर्मर आर यूज्ड ओनली फॉर लो अल्टरनेटिंग व्होल्टेज। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। बघा, ट्रान्सफॉर्मर काय करतो, आपण कशासाठी ट्रान्सफॉर्मर वापरतो, टू ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस टू यूज्ड टू कन्वर्ट लो अल्टरनेटिंग व्होल्टेज। ओके, लो अल्टरनेटिंग व्होल्टेजचं कन्वर्ट करण्यासाठी कशामध्ये, तर हाई अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये, हाई अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो। हे तुम्हाला लक्षात ठेवा डेफिनेशन। ओके, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 पहा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर। ओके, मग अशी आपण पाहिलं ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय। आता या क्वेश्चनमध्ये फंक्शन, ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय आहे हे विचारलं आहे। बघा, पर्याय बघा, ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड टू स्टेप डाऊन और स्टेप अप द AC व्होल्टेज अँड करंट। ओके, पर्याय क्रमांक B, ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड टू स्टेप डाऊन और स्टेप अप DC व्होल्टेज अँड करंट। थर्ड पर्याय पहा, ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट DC टू AC व्होल्टेज अँड पर्याय क्रमांक D, ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट AC टू DC व्होल्टेज। सो बघा, मगाशी आपण ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरतो हे पाहिलेलं आहे, फॉर टू कन्वर्ट दी AC व्होल्टेज टू हाई व्होल्टेज AC अल्टरनेटिंग व्होल्टेज। ओके, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, काय असणार आहे फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर। बघा, पर्याय क्रमांक A, टू ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड टू स्टेप डाऊन और स्टेप अप द AC व्होल्टेज अँड करंट। ओके, कशासाठी, टू स्टेप डाऊन अँड स्टेप अप करण्यासाठी AC व्होल्टेज अँड करंटसाठी काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मर वापरलं जातं। दिस इज द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर टू स्टेप अप अँड स्टेप डाऊन AC व्होल्टेज अँड करंट। हे लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 3 पहा, व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर। ओके, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे विचारलं आहे। बघा, पर्याय आहेत, ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेल्फ इंडक्शन। पर्याय क्रमांक 2 पहा, ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन। पर्याय क्रमांक C, ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ एम्पियर लॉ। पर्याय क्रमांक D, ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ कुलोम्ब लॉ। तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर बेसिकली कशावर, कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो, तर ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ एम्पियर लॉ। कशावरती, एम्पियर लॉ यावरती ट्रान्सफॉर्मर जनरली काय करतो, वर्क करतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ एम्पियर लॉ। कशावर, एम्पियर लॉ।
ठीक आहे, सॉरी हे क्वेश्चन चुकीचं आहे. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर विचारलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल कशावर असतं तर बघा, ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ज्या काही ट्रान्सफॉर्मरमध्ये म्युच्युअल इंडक्शनच्या ज्या कॉईल आहेत, ठीक आहे, ह्या ज्या कॉईल्स आहेत ह्या इंडक्टिव्ह कॉईल्स असतात. ठीक आहे, या कॉईल्स काय आहेत, इंडक्टिव्ह कॉईल्स आहेत. ठीक आहे, ही फर्स्ट प्रायमरी वाइंडिंग हे सेकंडरी वाइंडिंग. ओके, सेकंडरी वाइंडिंग. आता ट्रान्सफॉर्मर हा AC व्होल्टेज किंवा करंट स्टेप अप करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, स्टेप डाऊन टू स्टेप अप करण्यासाठी. आता ट्रान्सफॉर्मरचे काही टाईप्स आहेत ते बघा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, तसंच ॲटो ट्रान्सफॉर्मर. ओके, ॲटो ट्रान्सफॉर्मर हा एक टाईप ट्रान्सफॉर्मरचा आहे. ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय केलं जातं बघा, ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग जे आहेत ते एकाच वाइंडिंगवरती केले जातं. त्यामुळे काय होतं की जो काही वाइंडिंगसाठी जो मटेरियल लागणारा आहे तो कमी लागतो. कशामध्ये तर ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये. हा एक स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर असतो. तर बघा, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर काय आहे तर बघा, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ओके, इट वर्क्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 4 पहा, ट्रान्सफॉर्मर रेटिंग आर गिवन इन. ओके, ट्रान्सफॉर्मर रेटिंग कशामध्ये दिलेले असते बघा, पर्याय आहे KVA, HP, KVAR किंवा KW. ओके, सो ट्रान्सफॉर्मर रेटिंग हे जनरली तुम्ही पाहिलं असाल कशामध्ये दिलेले असतात तर KVA. ओके, KVA किलोवॅट ॲम्पियर, किलोवोल्ट ॲम्पियर. ओके, KVA मध्ये ट्रान्सफॉर्मरच्या रेटिंग दिलेल्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, ट्रान्सफॉर्मरमध्ये किती प्रकारचे लॉसेस असतात बघा, पहिलं आहे कॉपर लॉस, सेकंड आयर्न लॉस. ओके, कॉपर लॉस अँड आयर्न लॉस या दोन प्रकारचे काय असतात लॉसेस हे ट्रान्सफॉर्मरमध्ये असतात. आता आयर्न लॉसलाच काय म्हटलं जातं, कोर लॉस. काय म्हटलं जातं, कोर लॉस किंवा व्होल्टेज लॉस. ओके, और इन्सुलेशन लॉस. ओके, आयर्न लॉसला कोर लॉस किंवा इन्सुलेशन लॉस असं म्हटलं जातं. तर कॉपर लॉस हे आपण जनरली कसं फाइंड आउट करतो, आय स्क्वेअर आरने आपण फाइंड आउट करतो. दिस इज नथिंग बट कॉपर लॉस. सो विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमध्ये जो हा कोर पोर्शन असतो, जो हे वाइंडिंगच्या आतमधील जी कोर आहे त्यामध्ये कोणता लॉस असतो हे कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही मेन्शन करून सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा, ट्रान्सफॉर्मर रेटिंग हे जे आहे ते KVA मध्ये असतात. ठीक आहे, KVA किलोवोल्ट ॲम्पियर, KVA रेटिंग. ओके, ट्रान्सफॉर्मर हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पहा, व्हॉट इज द करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय बघा, ट्रान्सफॉर्मर युज्ड इन AC व्होल्टमीटर, ट्रान्सफॉर्मर युज्ड विथ AC ॲमीटर, ट्रान्सफॉर्मर युज्ड विथ DC व्होल्टमीटर किंवा ट्रान्सफॉर्मर युज्ड विथ अँड DC ॲमीटर. बघा, करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असणार आहे बघा, ट्रान्सफॉर्मर युज्ड विथ AC ॲमीटर. करंट ट्रान्सफॉर्मर म्हटलेलं आहे, करंटचं युनिट काय असणार आहे, ॲम्पियर. दॅट्स वाय ट्रान्सफॉर्मर युज्ड इन अँड AC ॲमीटर, द करंट ट्रान्सफॉर्मर काय असणार आहे, ट्रान्सफॉर्मर विच इज युज्ड इन AC ॲमीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात बघा, प्रश्न क्रमांक 6. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर आर. जसं प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं, करंट ट्रान्सफॉर्मर हे काय केलं जातं,
विच इज यूज्ड इन ॲन AC ॲमिटर. आता पाहूयात, करंट ट्रान्सफॉर्मर आर पॅरलल कनेक्टेड बाय इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर किंवा सिरीज कनेक्टेड टाईप बाय इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. पर्याय क्रमांक सी पॅरलल कनेक्टेड नॉर्मल ट्रान्सफॉर्मर आणि पर्याय क्रमांक डी आहे सिरीज पॅरलल कनेक्टेड टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. बघा, प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर काय असणार आहे? करंट ट्रान्सफॉर्मर हे सिरीज कनेक्टेड टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. ओके, सिरीज कनेक्टेड टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. पर्याय क्रमांक 6चं प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर आर जनरली कनेक्टेड इन सिरीज टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, प्रश्न क्रमांक 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. ओके, क्वेश्चन महत्त्वाचा आहे, IMP क्वेश्चन असणार आहे. बघा काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केलं जातं, त्यावेळेस कोणतं या दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं पार्ट नाही इन्स्टॉलेशनचं हे विचारलेलं आहे. बघा, ठीक आहे, कोणतं पार्ट नाही हे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, हे प्रायमरी, सेकंडरी, दिस इज कोर, इन्सुलेटेड कोर. ओके, बघा हा ट्रान्सफॉर्मर आहे. ह्या आतमध्ये हे बाहेरचे जे काही लेयर्स असतात, ओके, दिस इज ट्यूब्स असतात. हे ट्यूब्स आहेत फॉर विच इज यूज्ड फॉर दी कूलिंग पर्पज. ओके, ह्या तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिलेला असाल बघा, रोडच्या साईडला किंवा घराशेजारी जे ट्रान्सफॉर्मर असतात ते पाहिलेलं असाल तुम्ही. त्यावर ते बघा, व्यवस्थित निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला आढळून येईल की ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरच्या साईडला अशा प्रकारचे ट्यूब्स असतात. ते कशासाठी असतात? फॉर दिस इज यूज्ड फॉर दी कूलिंग पर्पज. ओके, त्या ट्यूब्सच्या आतमध्ये काय असतं? ऑइल असतं. ठीक आहे, ऑइल्स, आणि हवेमुळं काय होतं? ते कूल होतं. ठीक आहे, जे काही टेम्परेचर ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये जनरेट होतं तर त्याला कूल करण्याचं काम ह्या कूलिंग ट्यूब्स करतात. बघा, ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केलं जातं त्यावेळेस कोणकोणते पार्ट्स असतात? बघा, ऑप्शन आहे ब्रीदर, कन्झर्वेटर, एक्साइटर आणि बक्लोज रिले. सो विद्यार्थी मित्रांनो, यापैकी कोणतं नाही असं विचारलं आहे, तर एक्साइटर हा काय पार्ट नाही इन्स्टॉलेशनचं. बघा, कन्झर्वेटर, ब्रीदर आणि बक्लोज रिले हे पार्ट असतात. ठीक आहे, हे 3 काय आहेत? तर पार्ट आहेत. ठीक आहे, तर यापैकी बक्लर्स रिले हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे. यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मरमध्ये एखादा फॉल्ट किंवा शॉर्ट सर्किट किंवा एक्सेस लोड किंवा हाय व्होल्टेज ज्यावेळेस जनरेट होईल त्यावेळेस या ठिकाणी काय होतं? एक अलार्म बजर काय असतं? लावलेलं असतं या बक्लोज रिले ट्रान्सफॉर्मरमध्ये. ठीक आहे, तो अलार्म सिग्नल्स काय करतो? प्रोव्हाइड करतो. त्यामुळे हे बक्लोज रिले खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ब्रीदर, कन्झर्वेटर आणि बक्लोज रिले हे काय आहेत? इन्स्टॉलेशन, ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशनचे पार्ट आहेत रादर दॅन एक्साइटर. नेक्स्ट पाहूयात. बघा, प्रश्न क्रमांक 8, ट्रान्सफॉर्मर कोर इज जनरली मेड अप ऑफ. ओके, जे काही ट्रान्सफॉर्मरची जी आतमधली कोर आहे, ठीक आहे, हे जी लेअर आहे ते जनरली मेड अप ऑफ विच मटेरियल. ही जी कोर आहे ती कोणत्या मटेरियलपासून बनलेली आहे हे विचारलं आहे. बघा, कॅन नॉट बी डिटरमाइंड, कॅन बी मेड विथ एनी ऑफ दी अबो मेथड, बाय स्टॉकिंग लार्ज नंबर ऑफ शीट टुगेदर किंवा सिंगल ब्लॉक ऑफ कोर मटेरियल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही ट्रान्सफॉर्मरची जी कोर आहे, कोर विच इज जनरली मेड अप ऑफ बाय स्टॅकिंग लार्ज नंबर ऑफ शीट टुगेदर. ओके, लार्ज नंबर ऑफ शीट्स काय केले जातं? एकमेकांमध्ये बॉन्डिंग केली जाते. ठीक आहे, जी लार्ज नंबर ऑफ सीट्स
ओके, लार्ज नंबर ऑफ सीट काय केलं जातं, एकमेकांमध्ये बॉन्ड केले जातं. फॉर व्हॉट पर्पज, एडी करंट जो काही प्रोड्यूस होतो त्या कोअरमध्ये, विद्यार्थी मित्रांनो कोअरमध्ये जनरली काय होतं, एडी करंट लॉसेस होतात. ठीक आहे, फॉर रिड्युसिंग द एडी करंट लॉसेस द कोर्स आर जनरली लार्ज नंबर ऑफ सीट्स आर बॉन्ड टुगेदर. ओके, लार्ज नंबर ऑफ सीट एकत्रित बॉन्ड करून काय केलं जातं, लेअर तयार केले जातं फॉर रिड्युसिंग दी एडी करंट लॉसेस. सो द कोर ट्रान्सफॉर्मर कोर आर जनरली मेड अप ऑफ स्टॉकिंग लार्ज नंबर ऑफ शीट टुगेदर. सो पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 9. द पर्पज ऑफ द ट्रान्सफॉर्मर कोर इज टू प्रोव्हाइड. ओके, पर्पज काय असणार आहे ट्रान्सफॉर्मर कोरचं ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रोव्हाइड करण्याचं. तर बघा पर्याय आहेत लो रिलक्टन्स पाथ, फॉर हाई इंडक्टिव्ह पाथ, हाई कपॅसिटिव्ह पाथ आणि हाई रिलक्टन्स पाथ. ओके, जसं की मी तुम्हाला आता मागील क्वेश्चनमध्ये सांगितलं की लेअर कोर प्रोव्हाइड करण्याचं काय कारण आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये. ठीक आहे, फॉर रिड्युसिंग दी एडी करंट लॉसेस. जनरली कोर एक्सपिरियन्सेस दी एडी करंट लॉसेस वेन द ट्रान्सफॉर्मर इज इन वर्किंग प्रोसेस. ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर वर्किंग कंडिशनमध्ये असतं त्यावेळेस जो काही एडी करंट प्रोड्यूस होतो तो कोरवरती जनरली प्रोड्यूस होतो. ठीक आहे, सो इन कोर टू रिड्यूस दी एडी करंट लॉसेस इन कोर द नंबर ऑफ शीट्स काय केले जातात, बॉन्ड केले जातात, लॅमिनेटेड केलेले जातात. ठीक आहे, फ्रॉम इच अदर इन अ सिंगल ब्लॉक काय केले जातात, सिंगल ब्लॉकमध्ये लॅमिनेटेड केले जातात. सिंगल ब्लॉक लॅमिनेट करून या ठिकाणी बसवलेले जातात. ठीक आहे, फॉर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार बघा, फॉर लो रिलक्टिव्ह पाथ. पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, फॉर लो रिलक्टिव्ह पाथ. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 10 पहा. ट्रान्सफॉर्मर्स आर जनरली डिझाइन्ड फॉर डॅश डॅश. ओके, वन टाइम यूज, ऑफ साईट प्रॉब्लेम सॉल्विंग, शॉर्ट टाइम यूज आणि ऑन साईट प्रॉब्लेम सॉल्विंग. सो विद्यार्थी मित्रांनो बघा ट्रान्सफॉर्मर जनरली आर डिझाइन्ड फॉर ऑन साईट प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, जसे की ट्रान्सफॉर्मर हे हेवी मटेरियलपासून बनलेलं असतं. ऑन साईडला हे इन्स्टॉल केलं जातं ऑन साईट प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी. ओके, एव्हरी ट्रान्सफॉर्मर इज डिझाइन्ड फॉर यूज इट फॉर अ मल्टिपल इयर्स. ओके, मल्टिपल इयर्ससाठी काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मर डिझाईन केलं जातं आणि इट शुड बी डिझाइन्ड हँडल अ प्रॉब्लेम ऑन साईट इट सेल्फ बिकॉज इट इज नॉट ओनली सेव्ह द टाइम बट ऑल्सो इट मेक्स दी रिपेरिंग वर्क इझी. ओके, काय केलं जातं ट्रान्सफॉर्मर हा कशा प्रकारे डिझाईन केलं जातं, ऑन साईट प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी. ठीक आहे, ऑन साईट प्रॉब्लेम सॉल्विंग साठी काय केलं जातं तशा प्रकारे डिझाईन केलं जातं. नेक्स्ट पाहूयात बघा प्रश्न क्रमांक 11. व्हॉट इज द थिकनेस ऑफ लॅमिनेशन यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर. ओके, जी काही थिकनेस लॅमिनेशन ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज केलं जातं त्याची लॅमिनेशनची थिकनेस किती असते हे या ठिकाणी विचारलं आहे. बघा पर्याय आहेत 14 mm ते 15 mm, 25 mm ते 40 mm किंवा 0.1 mm टू 0.5 mm. ऑप्शन डी आहे 4 mm ते 5 mm पर्यंत. ओके, तर प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर काय असणार बघा, पर्याय क्रमांक सी 0.1 mm. ओके, 0.1 mm टू 0.5 mm. ओके, जनरली ट्रान्सफॉर्मर मध्ये जो काही लॅमिनेशन वापरलं जातं त्याची थिकनेस जी आहे ते 0.1 mm टू 0.5 mm एवढी वापरली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न येत्या एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट पाहूयात बघा प्रश्न क्रमांक 12. विच टाईप ऑफ फ्लक्स डज ट्रान्सफॉर्मर ॲक्शन नीड. ओके, विच टाईप ऑफ फ्लक्स डज द ट्रान्सफॉर्मर नीड. सो पर्याय पहा अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फ्लक्स, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स,
किंवा अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स, इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स किंवा कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे बघा, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. जे काही ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्लक्स निर्माण होतात किंवा त्या ट्रान्सफॉर्मरला कोणत्या फ्लक्स नीड आहेत ते अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, विच टाईप ऑफ फ्लक्स डज ट्रान्सफॉर्मर ॲक्शन नीड्स, सो अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स नीड्स. ओके, सो पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढील प्रश्न, प्रायमरी वाइंडिंग्स ऑफ ट्रान्सफॉर्मर डॅश डॅश. ओके, पर्याय आहेत, कुड एदर बी लो व्होल्टेज और हाई व्होल्टेज वाइंडिंग, इज ऑलवेज हाई व्होल्टेज वाइंडिंग किंवा कॅन नॉट बी डिटरमाइंड अँड इज ऑलवेज ए लो व्होल्टेज वाइंडिंग. जे काही प्रायमरी वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरची, ओके, प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची काय करते बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बघा, फॉर स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर द प्रायमरी वाइंडिंग यूज कॅन बी ॲट हायर, ओके, ॲट हायर व्होल्टेज पोटेन्शियल. ओके, जे काही प्रायमरी वाइंडिंग आहे फॉर स्टेप अप आणि स्टेप डाऊन साठी वापरली जाते, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ टर्म्स. ओके, नंबर ऑफ टर्म्स ज्या आहेत प्रायमरी वाइंडिंगच्या, विच डिपेंड अपॉन ए प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर कुड either be a low voltage or high voltage winding, which depend on low voltage or high voltage winding. नेक्स्ट पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 14, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मर बकलोज रिले कॅन बी फिक्स्ड ऑन. ओके, सो बघा पर्याय आहेत, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर, ॲटो ट्रान्सफॉर्मर, एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहणार आहे बघा, पर्याय क्रमांक बी, ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. जसं की प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बकलोज, ओके, बकलोज रिले जो आहे तो कशासाठी वापरला जातो, फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑल काइंड ऑफ फॉल्ट्स, ऑल काइंड ऑफ फॉल्ट जे काही फॉल्ट्स ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होतात त्यांचं प्रोटेक्शन, त्यापासून ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करण्यासाठी बकलोज रिले काय केलं जातं, वापरलं जातं. ठीक आहे, विच इज यूज्ड इन ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. ओके, विच इज जनरली यूज्ड इन ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. आणि ज्यावेळेस एखादा फॉल्ट ट्रान्सफॉर्मरमध्ये जर निर्माण झाला तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या वरती एक इंडिकेशन किंवा अलार्म साईन असतो किंवा बजर असतो. त्यावेळेस काय केलं जातं, बकलोज जे रिले आहेत त्याद्वारे ट्रान्सफॉर्मरमधील फॉल्ट आपल्या इंडिकेशन केलं जातं. ठीक आहे, आणि बकलोज रिले हे जनरली फिक्स्ड इन ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 15, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रीदर इन अ ट्रान्सफॉर्मर. ब्रीदरचं फंक्शन काय आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये. बघा या ठिकाणी ऑप्शन आहेत, टू अरेस्ट फ्लो ऑफ मॉइश्चर वेन आउटसाइड एअर एंटर्स द ट्रान्सफॉर्मर. पर्याय बी पहा, टू कूल द ट्रान्सफॉर्मर ऑइल. पर्याय क्रमांक सी, टू प्रोव्हाइड ऑक्सिजन इनसाइड द टँक. पर्याय क्रमांक डी आहे, टू कूल द coils during the reduced load. Okay, so for the function of breather is to arrest the flow of moisture when outside air enters into transformer. Okay, this is the function of breather, okay, in transformer. So पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 16, an ideal transformer will have a maximum efficiency at a load such that dash dash. Okay, an ideal transformer विचारलेला आहे, will have a maximum efficiency at a load such that. पर्याय आहे, copper loss is maximum than iron loss. सेकंड आहे, cannot be determined. and C, copper loss is equal to the iron loss. Then D option is copper loss is less than the iron loss. Okay, so ideal transformer ची efficiency किंवा maximum असते at a load such that
कधी असते तर बघा पर्याय क्रमांक सी, कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस ज्यावेळेस असेल त्यावेळेस आयडियल ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी काय असणार आहे, मॅक्सिमम एफिशियन्सी असणार आहे, मॅक्सिमम एफिशियन्सी कधी असेल ज्यावेळेस कॉपर लॉस इज इक्वल टू दी आयर्न लॉस. द मॅक्सिमम एफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज डिफाइंड एज दॅट व्हॅल्यू ऑफ द कॉपर लॉस. ज्यावेळेस व्हॅल्यू ऑफ दी कॉपर लॉस हे काय असणार आहे, कम्प्लिटली इक्वल टू दी आयर्न लॉस. आयर्न लॉस ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय होणार आहे ते मॅक्झिमम एफिशियन्सी हे आयडियल ट्रान्सफॉर्मरची असणार आहे. ठीक आहे, कॉपर लॉस इज इक्वल टू दी आयर्न लॉस. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 17. विच ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन मटेरियल इज बेस्ट compared to the craft paper? Okay, asbestos, oil, cotton, low grade press board. Okay, so which transformer insulation material is the best as compared to craft paper? Okay, so which one? Oil is the right answer. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 18. For a transformer with primary terms 400. Okay, for a transformer primary terms 400, then secondary terms is 100 if 220A current is flowing. Okay, 20A current is flowing. Okay, 20A current is flowing, then is flowing through the primary will get dash dash. Okay, बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. क्वेश्चन नंबर 18. सी, करंट इन अ प्रायमरी ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर विल गेट मॉडिफाइड. ओके, इफ स्टेप डाउन और स्टेप अप कंडीशन. ओके, इफ इज स्टेप डाउन और दिस इज स्टेप अप, देन सी द मॉडिफाइड इनटू द ट्रान्सफॉर्मर सेकंडरी अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ टर्म्स. ज्या काही नंबर ऑफ टर्म्स असणार आहेत त्यानुसार ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंगनुसार काय होणार आहे, चेंजेस होणार आहे, विच इज इनवर्स प्रपोर्शनल. देन इट टर्म्स इनटू दी 1/4. ओके, इट टर्म्स इनटू दी व्हॉट 1/4 टाइम्स ऑफ दी प्रायमरी वाइंडिंग ओके, प्रायमरी वाइंडिंग ऑफ दी secondary winding. Okay, inverse proportional. Then the primary will get the 4 times higher than the current at secondary. Primary will get 4 times higher than the current at secondary. So here is right answer is what, 80A at the secondary. 80A at the secondary. Next question पाहूयात प्रश्न क्रमांक 19. The full load copper loss of a transformer 1600 watt at load half load, the copper loss will be. Okay, the copper loss will be. Okay, so generally copper loss is equal to what, I square into R. Then the full load copper loss at transformer 1600 watt at half load विचारलेला आहे, कॉपर लॉस विल बी. आता फुल लोडला काय म्हणलं आहे, 1600 वॅट असणार आहे. देन हाफ लोडला काय असेल बघा, हाफ लोडला काय असणार आहे, तर copper loss is equal to I square into R. Then copper losses will reduces if load is reduced. Copper loss will reduce if load is reduced. Then 2 in square of proportion. So काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक सी 400 वॅट. ओके, 400 वॅट इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात प्रश्न क्रमांक 20 पहा. Which of the following is the main advantage of auto transformer over 2 winding transformer? Okay, auto transformer over 2 winding transformer.
पर्याय आहेत एडी लॉस आर टोटली एलिमिनेट, कॉपर लॉस आर नेग्लिजिबल, सेविंग इन वाइंडिंग मटेरियल आणि हिस्टेरिसिस लॉस आर reduced. Okay, so auto transformer means what? The auto transformer is generally the primary and secondary windings are both are in what? Both are in one layer. Okay, ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी लोकेट केले जातात. त्यामध्ये जो काही वाइंडिंगसाठी मटेरियल लागणार आहे तो कमी लागतो. ओके, त्यामुळे यामध्ये होणारा जो लॉस आहे तो काय असणार आहे? कमी असणार आहे. ठीक आहे. फॉर ऑटो ट्रान्सफॉर्मर इज व्हेरी लेस इन केस ऑफ जे वाइंडिंग रिक्वायर्ड आहे ते काय असणार आहे? लेस वाइंडिंग रिक्वायर्ड असणार आहे. ठीक आहे, लेस वाइंडिंग रिक्वायर्ड असणार आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फॉर सेविंग इन वाइंडिंग मटेरियल. ओके, सेविंग इन वाइंडिंग मटेरियल ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते रिगार्डिंग ट्रान्सफॉर्मर. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन सबस्क्राईब दी चॅनल अँड हिट दी बेल आयकॉन फॉर मोर अपडेट्स. ओके, सो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.